नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. अमित शहांसोबतच्या बैठकीमध्ये मध्यरात्री 1.5 तास खलबतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल, बावनकुळेंची बैठकीला उपस्थिती. बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या विमानांनी मुंबईमध्ये दाखल. बैठकीमध्ये काय तोडगा निघाला याकडे लक्ष. उदयनराजेंची 3 दिवसांची दिल्लीवारी यशस्वी. साताऱ्यामधून उमेदवारी जवळपास निश्चित. सूत्रांची माहिती. उदयनराजेंची अमित शहांसोबत भाजप मुख्यालयामध्ये बैठक. बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि जेपी नड्डांचीही उपस्थिती. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपन्न. 7 राज्यांच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब. महाराष्ट्रातील नावांबाबतही बैठकीमध्ये चर्चा. काँग्रेसची लोकसभेची राज्यातील दुसरी यादी जाहीर. नागपुरातून विकास ठाकरेंना, रामटेकमधून रश्मी बर्वेंना उमेदवारी, तर गडचिरोलीमधून नामदेव किरसांद, भंडारा गोंदियातून प्रशांत पडोलेंना उमेदवारी. नागपूरमधून नितीन गडकरी आणि विकास ठाकरेंमध्ये लढत निश्चित. काँग्रेसकडून विकास ठाकरेंना उमेदवारी जाहीर. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं नाव ऐनवेळी रद्द. चंद्रपूर लोकसभेच्या जागेबाबत तिढा कायम. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरणार. चंद्रपूर मतदारसंघामध्ये वडेट्टीवारांच्या नावावर हायकमांडकडून शिक्कामोर्तब. चंद्रपूरमध्ये वडेट्टीवार आणि मुनगंटीवार असा सामना रंगण्याची शक्यता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 27 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार. तर गडकरींच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात. प्रचार गीतही प्रसिद्ध. गेल्या 10 वर्षांमध्ये नागपुरात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणली. ही फक्त रील आहे, खरा सिनेमा अजून बाकी आहे. नितीन गडकरींचं वक्तव्य. कोर्टाच्या आदेशानुसार अजित पवारांकडून पक्ष चिन्हाबाबत जाहीर निवेदन. घड्याळ चिन्हाबाबत अजित पवार गटाकडून वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन निवेदन देण्यात आलं. रवींद्र धंगेकर आज शरद पवारांची भेट घेणार. सकाळी 9 वाजता शरद पवारांच्या निवासस्थानी धंगेकर भेट घेणार. धंगेकरांना उमेदवारी मिळाल्यानं काँग्रेस नेते आबा बागुल नाराज. आबा बागुल यांचं पुण्यामधील काँग्रेस भवनमध्ये मुका आंदोलन. काळ्या फिती लावून आबा बागुल यांच्या कार्यकर्त्यांसोबत आंदोलन. शरद पवार आज पुणे दौऱ्यावर. पुण्यामध्ये शरद पवारांच्या भेटीगाठी आणि विकास कामांचं आयोजन. भाजप नेत्या पंकजा मुंडे आज गोपीनाथ गडावर दर्शनासाठी जाणार. बंजारा समाजासोबत होळी कार्यक्रमामध्ये सहभागी होणार. शिंदेंना अडचण होऊ नये म्हणून महायुतीमधून बाहेर पडतोय. बारामतीमध्ये मविया विरुद्ध अपक्ष अशी लढत होईल. शिवतारे ठाम. तर आज बैठक घेऊन शिवतारे भूमिका जाहीर करणार. इंदापूरच्या निमगाव कैतकीतून विजय शिवतारेंच्या प्रचाराला सुरुवात. यंदा माघार नाही, विजय शिवतारे यांचा निर्धार. लोक आता शरद पवारांना कंटाळली आहेत. विजय शिवतारेंचा पवारांवर निशाणा. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा 26 मार्चला अजित पवार गटामध्ये प्रवेश होणार. तर शिरूरमधून उमेदवारी निश्चितीचा आढळराव पाटलांचा दावा. रायगड लोकसभेच्या जागेवरून शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये तणाव. युती धर्म पाळला नाही तर कडेलोट होईल. तटकरेंची गॅरंटी कोण घेणार? आमदार महेंद्र थोरवेंचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल. माझ्यावर गुन्हे दाखल करून तडीपार करण्याचं फडणवीसांनी पोलीस अधीक्षकांना सांगितलंय. जरांगेंचा आरोप. तसं झाल्यास मराठा समाज गप्प बसणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा. तडीपार करण्यासाठी जरांगेंनी काय केलेलं आहे असं कुणालाही तडीपार करता येणार नाही. लोक जरांगेंचे कान भरतायत. फडणवीसांची प्रतिक्रिया. तर मराठा आरक्षण आंदोलनाच्या केसेस परत घेणार. मात्र जाळपोळ पोलिसांवरील हल्ल्याच्या केसेस मागे घेतल्या जाणार नाहीत असंही वक्तव्य. अजितदादा गटातील अनेक आमदारांच्या ट्विटर अकाउंटवर शरद पवारांचा फोटो. आव्हाडांनी घेतला आक्षेप. अशोकराव चव्हाण आले, आता चिंता करायची गरज नाही. भोकर विधानसभेतून 98,000ची लीड मिळेल. अशोक चव्हाण यांनी शब्द दिल्याचा खासदार चिखलीकर यांचा दावा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते भाजप महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. नांदेड शहरामध्ये मध्यवर्ती कार्यालय स्थापन. माझ्या महत्वपूर्ण राजकीय निर्णयाला साथ द्यावी. खासदार अशोक चव्हाण यांचं नांदेडकरांना भावनिक आवाहन. महाविकास आघाडी ही काही दिवसांनी दिसणार नाही. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावं. अजित पवार गटाच्या प्रफुल्ल पटेलांचं मविया नेत्यांना प्रत्युत्तर. मी सातारा लोकसभेची निवडणूक लढणार. अभिजित बिचुकलेंचं वक्तव्य. तर उदयनराजेंना दिल्लीमध्ये जावं लागतं हे दुर्दैव. बिचुकलेंची उदयनराजेंवर टीका. मनसे भाजपसोबत गेल्यानं काही फरक पडणार नाही. मनसेचं अस्तित्व आता संपलेलं आहे. ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांचा राज ठाकरेंवर निशाणा. खासदार अमोल कोल्हेंच्या उपस्थितीमध्ये आज पुण्यामध्ये आंदोलन. देशामध्ये फोफावलेल्या हुकुमशाहीचं दहन करण्यासाठी हुकुमशाहीची होळी प्रज्वलित करण्यात येणार असं वक्तव्य. आढळरावांना केवळ 2019चा बदला घेण्यासाठी लोकसभेत जायचंय. तर मला शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीमध्ये पोहोचवण्यासाठी लोकसभेमध्ये जायचंय. खासदार अमोल कोल्हेंचा शिवाजीराव आढळराव पाटलांवर निशाणा. हिंगोली लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये दावे प्रतिदावे. अमित शहा दिलेला शब्द पाळतील असा विश्वास.
शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया, तर हिंगोलीची जागा 100% भाजपलाच मिळणार. भाजप आमदार मुटकुळेंची प्रतिक्रिया. देशामध्ये सध्या पांढऱ्या दाढीलाच महत्व. 4 जूननंतर पुन्हा एकदा पांढरी दाढी दिल्लीमध्ये बसणार. उदय सामंतांचं वक्तव्य, तर राहुल गांधींची पांढरी दाढी. अंबादास दानवेंचं सामंतांना प्रत्युत्तर. सुनेत्रा पवारांचा आज दौंड दौरा. ख्रिश्चन बांधवांशी चर्चा करणार. दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांच्या भेटीही घेणार. सुनेत्रा पवारांना इंदापूर तालुक्यामधील भिगवंत गावातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा. हर्षवर्धन पाटलांच्या सूचनेवरून महायुतीच्या उमेदवारालाच निवडून देणार. कार्यकर्त्यांची ग्वाही. सुनेत्रा पवार यांनी घेतले इंदापुरातील जोधपूरवाले बाबांच्या मजारीचं दर्शन. रमजान निमित्त मुस्लिम बांधवांना सुनेत्रा पवारांकडून शुभेच्छा. कोल्हापुरात वंचितकडून शाहू महाराजांना पाठिंबा, तसेच काँग्रेसच्या 6 जागी पाठिंबा जाहीर. शाहू महाराजांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. 41 जागांबाबत 26 तारखेला बोलणार, अशी जोडली पुष्टी. ठाकरे गट आणि वंचितची आघाडी राहिली नाही. मवियासोबत युती झाली तरच वंचित आणि ठाकरे गटाची युती. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. वंचित मवियासोबत यावी यासाठी आमचा प्रयत्न. शाहू महाराजांचा समतेचा विचार प्रकाश आंबेडकरांनी पुढे नेला आहे. सतेज पाटलांचं वक्तव्य. आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर वरळीमध्ये एकाच कार्यक्रमात. वरळी कोळीवाड्यामधील होळीच्या कार्यक्रमामध्ये दोन्ही नेते उपस्थित. होळीच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंचा वरळीकरांसोबत ठिका. खासदार अरविंद सावंत यांचीही उपस्थिती. होळीच्या सणासाठी कोकणवासी कोकणाकडे. कुर्ला डेपोमध्ये कोकणवासियांची गर्दी. खासगी बसचे दर प्रचंड असल्यानं एसटी महामंडळाकडून होळीनिमित्त 250 जादा एसटी बसेसची सोय. अमरावतीची जागा ठाकरे गटाला मिळावी यासाठी पदाधिकारी ठाम. मवियामध्ये अमरावतीमधून काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर. मात्र ठाकरे गटाच्या दिनेश बुब यांना उमेदवारी देण्याची मागणी. आमदार शहाजीबापू पाटलांना शरद पवार गटाचा धक्का. आमदार शहाजीबापूंचे पुतणे संग्रामसिंह पाटील शरद पवार गटामध्ये जाणार. आज शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये संग्रामसिंह पाटलांचा पक्षप्रवेश. शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधवांकडून प्रचाराला सुरुवात. बुलढाण्याची उमेदवारी गृहीत धरून कार्यकर्ता मेळाव्यातून प्रचार. सांगली विमानतळाची जागा उद्धव ठाकरेंनी विकली. उद्योगमंत्री उदय सामंत यांचा ठाकरेंवर आरोप. सांगलीमध्ये विमानतळ का नाही? मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या प्रश्नावर प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर परभणी भाजप अंतर्गत कलह. औद्योगिक आघाडीचे प्रमोद वाकोडकर आणि आमदार मेघना बोर्डीकरांमध्ये वाद. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये भाजपचा पदाधिकारी मेळावा. महामंत्री संजय किन्हीकर यांची उपस्थिती. परभणी भाजपमध्ये गटबाजी नाही, किन्हीकर यांच्याकडून स्पष्ट. महायुतीच्या उमेदवारासाठी भिवंडीमध्ये शिवसेनेचा संवाद. मेळावा संपन्न. मेळाव्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री रवींद्र चव्हाण आणि उमेदवार खासदार कपिल पाटील उपस्थित. नंदुरबारमध्ये महायुतीची बैठक संपन्न. सर्वांनी मतभेद विसरून एकजुटीनं काम करा. महायुतीच्या बैठकीमध्ये निर्धार. बैठकीला हिना गावितांचीही उपस्थिती. पीजी फाउंडेशनच्या वतीनं धुळ्यामध्ये राजकीय धुळवड. लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला धुळवडीचा आनंद. विविध पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती. पृथ्वीराज चव्हाणांची त्यांनी घेतला उसाच्या रसाचा आस्वाद. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर चव्हाणांची कार्यकर्त्याच्या रसवंती गृहाला भेट. सोलापुरात भाजपला मोठा राजकीय धक्का. भाजपचे प्रशांत पाटील बिराजदार यांचा कार्यकर्त्यांसह ठाकरे गटामध्ये प्रवेश. प्रशांत पाटील बिराजदार हे माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण पाटील बिराजदार यांचे भाऊ. आदिवासी बांधवांसोबत पारंपरिक नृत्य करत जिल्हा परिषदेच्या वतीनं अनोखी मतदान जनजागृती मोहिमेमुळे मतदानाच्या टक्क्यामध्ये वाढ होणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहापूरमध्ये पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर. पोलिसांकडून जागोजागी गस्त. राज्यामध्ये कमाल तापमानाचा पारा वाढला. राज्यामधील 3 केंद्रांवर कमाल तापमानाचे 40 अंशांचा पारा ओलांडला. मुंबईसह इतर महापालिकांना मेट्रो खर्चातील 24% वाटा उचलावा लागणार. महापालिकांची तोळामासा आर्थिक स्थिती लक्षात घेता मुंबई महापालिकेवरच सर्वाधिक बोजा पडण्याची शक्यता. मुंबई विद्यापीठ वार्षिक अधिसभेमध्ये मैदानांच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित. मरीन लाईन्स, कलिना आणि ठाण्यामधील मैदानांचा पुढील 2 वर्षांमध्ये कायापालट केला जाणार. कुलगुरूंकडून स्पष्ट. मुंबई विद्यापीठाचा 857 कोटींचा अर्थसंकल्प सादर. गुणवत्ता, सर्वसमावेशकता आणि उत्कृष्टतेला प्राधान्य. संशोधन आणि नाविन्यपूर्ण संस्कृतीच्या बळकटीकरणावर भर. रेल्वेचा भूखंड धारावी पुनर्विकासामध्ये अडसर. भाडेपट्टीसाठी रेल्वेला 3600 कोटी रुपये देणं गरजेचं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस काही तास अंधारामध्ये. अर्थ अवर डे निमित्त काल रात्री 8:30 ते 9:30 पर्यंत सीएसएमटीवरील लाईट बंद. विजेचा अपव्यय टाळण्यासाठी जनजागृती. आज मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार. मुंबईमध्ये मोनोरेल मार्गिकेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक.
देखभाल दुरुस्तीच्या कामाकरता ब्लॉक. वडाळा डेपो स्थानक ते चेंबूर स्थानकादरम्यानची सेवा सकाळपासून बंद. परभणी बाजारपेठेमध्ये वाहतूक शाखेची धडक कारवाई मोहीम सुरू. अनधिकृत बोर्ड आणि साहित्य जप्त. परभणी लोकसभेवर भाजपचा दावा. पक्ष 2 दिवसांमध्ये योग्य निर्णय घेईल. बाबासाहेब जामगेंची माहिती. नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळाची भीषण दाहकता. भीषण दुष्काळ परिस्थितीमध्ये देवळा तालुक्यामधील शेतकरी निंबा परिवारांकडून जनावरांसाठी पाण्याची सुविधा. रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न. होळी, धुलीवंदन, रंगपंचमी सण शांततेमध्ये साजरे करण्याचं आवाहन. लोकसभेच्या आचारसंहितेमुळे आनंदाचा शिधा, वाटपाला ब्रेक. नंदुरबार जिल्ह्यामधल्या 2,89,793 लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार. नंदुरबार जिल्ह्याच्या 15 ग्रामपंचायतींची 4 एप्रिलला आरक्षण सोडत जाहीर होणार. सरपंच थेट जनतेमधून निवडला जात असल्यानं आरक्षण सोडतसाठी उत्सुकता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या घटनेमध्ये वाढ. जिल्ह्यामध्ये 10,000हून अधिक तरुणांना ऑनलाईन कंपन्यांनी लावला चुना. मात्र पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नाही. नंदुरबारमध्ये दुष्काळाची मदत मिळण्यास मोठी अडचण. 27,537 शेतकऱ्यांची नावं आणि आधार कार्ड पोर्टलवर अपलोड न झाल्यानं अनुदानापासून ते वंचित. धुळे विभागामध्ये महावितरणकडून 20 दिवसामध्ये 1,000 जणांचा वीज पुरवठा खंडित. 31 मार्चपूर्वी थकीत वीज बिल भरण्याचं आवाहन. धुळे जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा. शेतकऱ्यांना आपली फळबाग वाचवण्यासाठी टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ. अंबरनाथमध्ये चोरीच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ. मेडिकलचे शटर उचकवून चोरी. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. अंबरनाथ पूर्वेतील ग्रीन सिटी परिसरातली घटना. धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती 1 एप्रिलपर्यंत बंद. शेतकऱ्यांची शेतीमाल आणू नये, बाजार समितीचं आवाहन. गोंदियामध्ये मुख्य बाजारपेठेमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम. रस्त्यावर थाटलेल्या दुकानाचं साहित्य वाहतूक शाखेकडून जप्त. गोंदियामध्ये निवडणुकीसाठी आगारांकडे 59 बसेसची मागणी. कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी गोंदिया आगारातून 30 तर तिरोडा आगारातून 29 बसेसची मागणी. परभणीच्या पूर्णा स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर मोठा खड्डा पडल्यानं प्रवाशांमध्ये घबराट. जीव मुठीत घेऊन प्रवाशांना करावा लागतोय प्रवास. वाशिमच्या रिसोडमध्ये जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं आयोजन. मंगरुळपीरच्या सुमित मेटकरांनी बाजी मारत ओरल चॅम्पियन किताब पटकावला. गोंदिया जिल्ह्यामध्ये धानाची उचल थांबली. गोदाम भाडं तुटीचा प्रस्ताव शासनाकडे. 32 राईस मिलर्स तयार. मात्र धान भरडाईच्या मुद्द्यावर तोडगा निघण्याची शक्यता कमी. आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्सची विजयी सुरुवात. दिल्ली कॅपिटल्सचा 4 गडी राखून पराभव. सॅम करनचे अर्धशतक तर अर्शदीप हर्षलनं घेतल्या प्रत्येकी 2 विकेट्स. कालच्या दुसऱ्या सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर 4 धावांनी विजय. केकेआरची 13व्या हंगामामध्ये विजयानं सुरुवात. पंतप्रधान मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ द गॅल्पो पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान मोदी पहिले विदेशी राष्ट्रप्रमुख. ओडिशामध्ये भाजप स्वबळावर लढणार. भाजप लोकसभा आणि विधानसभेच्याही सर्व जागा लढवणार. भाजप बीजेडी युतीच्या चर्चेला त्यामुळे पूर्णविराम. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा 28 मार्चपर्यंत ईडी कोठडीमध्ये मुक्काम. मद्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये केजरीवाल अटकेत. अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाचा दिलासा नाही. तातडीची सुनावणी घेण्याची केजरीवाल यांची याचिका फेटाळली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी दिल्ली मद्य धोरण प्रकरण आणि अटकेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये घेतली होती धाव.